दरवेळेला पाणी पहिलेच येतं आणि आधी आता काय चिंता करून आता आपण एकत्र आलेलो आहोत. तर ह्या वर्षीपासून आपल्या वडामध्ये पाणी पिणारच नाही याची आपण इथे आपण लक्ष लागून घेऊ. फक्त पाणी नाही दुसरं पण कोणी पिणार नाही ह्याची देखील आपण लक्ष लागू. आपण आपल्या सर्व सहकार्यांचं मनापासून आज दिवसमध्ये स्वागत करतो आणि फक्त आपल्याला देईल. मी मागील देखील म्हटलं होतं ज्यावेळेस 20 वर्ष या खेड मतदारसंघाचं नेतृत्व आमदार म्हणून समाजदार आमदार भाईंनी केलं. त्यावेळेला खेड मतदारसंघामधील सर्व सरपंच शिवसेनेचे, सर्व नगरसेवक शिवसेनेचे, सर्व पंचायत सदस्य शिवसेनेचे, सर्व जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचे, सर्व लोकप्रतिनिधी हे शिवसेनेचे असायचे. त्याचीच पुनरावृत्ती आता पुढच्या एका वर्षामध्ये या दापोली मतदारसंघामध्ये होईल याचं माझं अभिलाष असणार आहे. आणि म्हणून आज आपल्या प्रदेशाने नक्की शिवसेनेची ताकद ही वाढली. आपल्याला ज्या ज्या विकास कामांची अपेक्षा आहे, आपल्याकडून आपल्या सहकाराने ज्या विकास कामांची अपेक्षा आहे, आपल्या वॉर्डामधून आपल्या प्रभागामधून आपल्या नागरिकांना ज्या विकास कामांची अपेक्षा आहे त्या सर्व विकास कामांच्या अपेक्षा 100% आम्ही पूर्ण करू देऊ हा शब्द मी आज आलेला आपल्या प्रमाणात सर्वांना देतो. आणि रामदासभाई या खेळ करायला घेऊन जे स्वप्न बघितलं, रामदासभाई या खेळ करायला देशाच्या नकाशावरती तिथे कोणतं एक तारांचा तिथे त्याचा खेळ प्रकाराने हा पोहोचवलेला आहे. आणि मला वाटतं आज त्याची पुनरावृत्ती आपल्याला करायची. खेळ करायची त्याच्या संस्थेत आपण त्या प्रोग्राममध्ये आपले जे साधन आजपासून आम्हाला लागणार आहे मी पुन्हा आपल्या मनापासून स्वागत करतो. आणि तो आपल्यासोबत विशेषतः मी पत्रकारांना सांगू इच्छितो की आपल्या दापोली मतदारसंघासोबतच गुहागर मतदारसंघामध्ये येणाऱ्या खेड तालुक्याच्या पुढील काही गावामधून देखील आज शिवसेनेचे प्रवेश केला आहे. किंवा आमच्या मोहल्ला असेल, वालकी असेल, वीज असेल, अन्य अनेक गावं आहेत, नावं नक्की सांगतात देईल. परंतु आज शेकडो शिवसैनिकांनी पुन्हा एकदा घर हस्ते केलं आहे असं म्हणेल. कारण खेड तालुका म्हटल्यानंतर संबंध रामदासभाईंना म्हणणारा खंड वर्ग, खेड तालुका म्हटल्यानंतर रामदासभाईंचा मालक दिला. रामदासभाईंनी जो विकास ह्या खेड तालुक्यामध्ये गेले 40 वर्षांपासून केला त्या विकासावर विश्वास पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये आहे.